नानू शेठ ना विश्वासराव आणि आमच्यावर अजिबात विश्वास नाही तुमचा, असं कसं चालेल नाही का? जालिंदर निंबाळकरचा शब्द आहे, तुम्हाला माल देणार म्हणजे देणार. किती वाळू पाहिजे सांगा, तुमच्यासाठी नदी गायब करून टाकू, पण तुम्हाला वाळू देऊ म्हणजे देऊच. हा कुठं पोस्ती करायची वाळू करतो, ठेवू का? कोणाचा एवढा जीव चाललाय तुमच्याशी बोलायला? कोण आहे? सूर्या. उचला उचला, आम्हाला बी बघू द्या तुमच्या भाषेला तुमच्याशी एवढं काय बोलायचंय. उचला, स्पीकरवर टाका. हॅलो आई. अगं तात्या मामांची तब्येत खूप खराब झाली. काय झालं दादाला अचानक? खूप दारू पिऊन आलेत ते, आता बेशुद्ध झाले. अगं मग त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घ्या की. आणि सूर्या कुठे आहे? दादाला काय बी होता का म्हणे, लवकर त्या हॉस्पिटलमध्ये त्याला. अगं हो, कसं घेऊन जाणार, कारण आमच्याकडनं गाडीच अवेलेबल होत नाहीये. काय करू कळत नाहीये. तिथे शत्रू आहे का? त्याला प्लीज प्लीज सांग की इथे गाडी घेऊन यायला. त्याला प्लीज सांग की एवढी वेळ हेल्प कर. मी हात जोडते, पाया पडते, पण प्लीज त्याला यायला सांगितले. हॅलो आई. आई ऐकतेस ना तू? आई अगं शत्रू आहे ना तिथे, प्लीज त्याला फोन दे. मी बोलते त्याच्याशी, आवाज कर. हॅलो हॅलो. तुळजा. हाय बोल ना. शत्रू आणि मालक घरात नाहीयेत. आम्हाला कळणं झालंय, आताच एवढ्या करून आल्या. अजून मेला नाही ना तुमचा तो शंकर्या? हे तुमच्या डोळ्यातलं पाणी अश्रू जपून वापरा, साठवून ठेवा. उद्या तो खरंच मेल्यावर तुमच्या डोळ्यात पाणीच दिसलं नाही तर कसं दिसन ते? या सगळी दारू पाहिजे आज ना उद्या खापणारच होता. आम्ही गाडी न पाठवून त्याच्या आत्म्याला लवकर मुक्ती दिली असं समजा. अंत्ययात्रेसाठी गाडी पाहिजे असेल तर सांगा, तेव्हा विचार करू म्हणा. शत्रू, अरे काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? मामा आहे तो तुझा, अंगा खांद्यावर खेळवलंय त्यानं तुला. माझा भाऊ म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून तरी विचार करा त्याचा. माणूस म्हणून? आमची पोरगी पळवून येताना केला होता का त्यांनी आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? या ताटात खाल्लं तिथंच घाण करताना त्याने केला होता का आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? अख्खं गाव त्याच्या घराला वाळीत टाकायला निघालो होतं. आम्ही त्याच्या घराची इज्जत वाचवली ना आज आमच्याच घराची इज्जत मातीत मिळवताना त्याने केला का आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? आम्हीच का माणसासारखं वागायचं? आमच्यातला हैवान बी दिसू दे त्याला. स्वतःच्या बापाला तडपडत मरताना बघल तेव्हा त्याला कळल
जालिंदरच्या घरची पोरगी पळून नेल्यावर काय होतं ते. डॅडी आणि शत्रू दोघेही घरी नाहीयेत. दादा आता काय करायचं? सूर्या ताजेसने आपण पक्क्याच्या रिक्षात नेऊया का? त्याशिवाय इलाजच नाही आपल्याकडे. होय, मला पण असंच वाटतंय. तात्याला पण लवकर दवाखान्यात हलवलं पाहिजे. पक्या 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 कुठे? तात्याने अर्जंटमध्ये दवाखान्यात न्यायचं हो. अहो ते सकाळीच गेलेत पुण्याला. सुन्या अरे बाबा इथं मी सातुरनात पडलो या. भाऊजी तुम्ही झोपा, आराम करा. सूर्या भाऊजी अहो 2 दिवस झालं झोपून आहे ती भाऊजी. पण आजार काय बरा होईना, त्यांना नाही जमायचं यायला. रिक्षेची चावी द्या. चावी द्या ना रिक्षाची. हळू ना हळू आणा. वलय खाली हळू. खाली खाली बघा. पुढे पुढे जा, पुढे पुढे जा. चल, आता पुढे बस लवकर. लवकर बस. हळू 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 आत गेले. हळू थोडा हळू काजू बस. थांबा थांबा. घे मागं. काजू बस. पायात घे जरा पायात घे. दादा हळू चालव. हा येतो लवकर. काळजी पुरीनो, काळजी करू नका. आपण मागणं लवकर जाऊ. हा दादा काय झालं? गाडी बंद पडली. तात्या दादा कर ना काहीतरी, काहीतरी कर. तात्या दादा काहीतरी कर ना. काय झालं? काय पंक्चर पण नाही. काय झालं दादा? अरे काय काय झालं काहीच कळू नाही बांधलं. आता दादा इथून दवाखाना अजून 3-4 किलोमीटर आहे. आता कसं करायचं? तात्यांची तब्येत पण लय खराब व्हायला लागली. दादा आपण तात्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे, नाहीतर काय पण होऊ शकतं. दिव्य धावून ये, माझ्या पाठीशी उभी राहा. आता तुझ्याच हातात आहे सगळे दिवे. बस 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 चल 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 दादा चल 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 दादा. अक्का नका एवढा त्रास करून घेऊ. सावरा स्वतःला. नका एवढा त्रास करून घेऊ. मला ना ग शंकर दादा सख्खा भाऊ आहे माझा. बहीण म्हणून आता हाय तशी मी त्याच्या मदतीला धावून जायला पाहिजे. पण नशिबाला या माझ्या पायाच्या पेड्या घालून ठेवल्यात त्या तोडता येत नाहीत मला. असं काय पाप केलंय ग मी?
माझा भाऊ अशा परिस्थितीत असताना मला त्याला बघायला भी जाता येत नाही. त्याच्यासाठी जीव जळतोय ग माझा. अक्का असा नका जीव जाळू. काय बी होणार नाही दादासनी. आपला सूर्या दादासनी काय होऊन देणार नाही. खरंय, सूर्या त्याला काय बी नाही होऊ देणार. पण माझ्या दादाला माझी गरज असेल ग. तो वाट बघत असेल माझी. नाही, मला जायला पाहिजे त्याला भेटायला. काय बी होऊ दे, मी जाते. काय व्हायचं ते होऊ दे, मी जाते. अक्का काय करताय हे? मालक लई त्रास देतील तुम्हाला. त्रास देण्या पलीकडे काय केलंय त्यांनी आजपर्यंत? फक्त त्रासच देत आल्यात ते. अगं, माझ्या भावाला दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी गाडी मागितली होती ना ग. मला त्याला काय झालं तर मी करू ग? अक्का दादासनी काय बी नाही होणार. आपला सूर्या त्यासनी काय बी नाही होऊन देणार. देव हाय त्याच्या पाठीशी. हो, सूर्या कधीच त्यासनी घेऊन दवाखान्यात गेला असेल. त्यासनी काय बी नाही होणार. देव, देव, का अशी परीक्षा घेतोयस आमची? आयुष्यभर परीक्षाच घेत आलायस. अरे माझ्या दादानं कुणाचं काय बिघडवलंय म्हणून त्याला अशी शिक्षा देतोयस? तू देव आहेस ना, तू तर पाठीराखा आहेस आमचा. पण तू तर हातून आमच्या पाठीशीच पडलायस. माझं माहेर उद्ध्वस्त होतंय. का असं वागतोयस? का अशी परीक्षा घेतोय? बस झाला आता. बस झाली परीक्षा. आता तुला परीक्षा द्यावी लागल. मी बघते तुला परीक्षा देता येते का नाही ते. अक्का अहो काय करताय हे? मालन, आता या देवाला परीक्षा द्यावीच लागल. तो हाय का नाही हे त्याला सिद्ध करावंच लागल आज. माझा दादा जोपर्यंत पूर्ण बरा होत नाही तोवर मी तुला पाण्याबाहेर काढणार नाहीये. आता तू आहेस आणि मी आहे. जोवर माझा दादा त्याच्या पायावर उभा राहत नाही तोवर मी तुझ्या समोरून हलणार नाही. देवा, कांच्या मनातला राग तुझ्यावर नाही रे, परिस्थितीवर आहे. त्यांनी लय भोगले आणि आता जर त्यांच्या जीवाच्या माणसासनी भोगावं लागणार असेल तर चिडत्याल नाही तर काय करतात? त्यांचा राग समजून घे. काय बी करून शंकर दादासनी तेवढं वाचीव. आता तुझाच आधार आहे र. आम्ही तुझ्या भक्तीत कधीच कुठंच कमी पडणार नाही. तू फक्त दादांना बरं कर. छत्री, सूर्याचा पादर टाकला तर आपल्यावर नाव नाही ना? काही विषय आहे का? आपला काही संबंध आहे का? अख्ख्या गावाला माहिती तो दारू पितो. आज समजा तो गाचाकला म्हणायचं आज जास्त दारू पिली होती. घाबरायचं काय त्यात? घाबरत तर मी असा कोणाला पण नाही. घाबरणं आमच्या रक्तातच नाही. आणि डॅडींना आहे ना या मॅटर मधलं काय माहित नाही म्हणून तुला विचारलं. कळतंय का? त्यांना कळलं नाही पाहिजे की आपण त्याला दारू पाजली होती. काय चाललंय तुमचं गोमचाळ येऊ येऊ? हल्ली बायकांमानी खुसूर खुसूर वाढली आहे तुमची. काय नाही,
ते कामाचं बोलत होतो. पण मग आम्ही आल्यावर तुमची बोबडी का बरं वळती? नाही डॅडी, ते असं काय नाही. आहे का परत वळली? नाही आमच्यापासून लपून खलबत करताय, आम्हालाच गनिम समजताय काय? अहो असं काय बोलताय डॅडी? तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास नको म्हणून म्हणलं आपणच हँडल करावं सगळं, बाकी काय नाही. चालत चालत. ए छत्री, सूर्याच्या बापाची काय खबर? आई गचकला नाही म्हणजे गचकला असेल तर जाळणार कधी ते बघा. तिथं जाऊन 2 डोळ्यातून 2 अश्रू गाळायला लागतील ना. त्याची काय गरज आहे? अहो एवढं होऊन सुद्धा आपण तिकडे जायचं म्हणजे आपलीच किंमत कमी करून घ्यायची. चिरंजीव, अहो राजकारणात आधी कमीपणा घेतला का पुढे मोठेपणा आपोआप मिळतो. मनातला राग चेहऱ्यावर दिसू द्यायचा नाही. नाही तुम्हाला नाही जमायचं इतक्यात. त्यासाठी वय आणि कसब लागते. हे पैलवानासारखं अंगाला तेल लावून राजकारणात उतरावं लागते. आज त्या सूर्याच्या माग गावातली सगळी माणसं आहेत. विचार करा, आपण जर तिथं नाही गेलो ती माणसं म्हणतील काय दगडाच्या काळजाचा माणूस आहे राव. पण जर गेलो तर हीच माणसं म्हणतील काय मोठ्या काळजाचा माणूस आहे राव. सगळं विसरून सांत्वन करायला आला याला म्हणतात देव माणूस. सुखाच्या प्रसंगी झालेलं माणसं लगेच विसरतात, पण दुःखाच्या प्रसंगी झालेलं हित जपून ठेवतात. आय छत्री, बरोबर बोलतोय का आम्ही? वय डॅडी, लय भारी डॉक्युलिटी चालवताय बरं का तुम्ही. आता तुम्ही लावत नाही म्हणल्यावर आम्हाला लावायलाच पाहिजे ना. डॅडी, ते सूर्याचा चेहरा समोर आला ना की तळपायची आग मस्तकाला जाते बघ, आणि तिथे जाऊन आपल्याला त्या दोघांची बोलायला लागणार. बोलायची हिंमत केली तरी तिथला तिथं जीभ हासडून टाकेन तुमची. आपण तिथं जातोय ते लोकांच्या नजरेत उठायला, आपल्याच नजरेत पडायला नाही. 4 गावकऱ्यांसमोर शंकरच्या आत्म्याला शांती मिळू दे म्हणत डोळ्याला रुमाल लावायचा ना आपल्या वाटेला लागायचं. आपला रुबाब, आपला रुतबा असा ठेवायचा की त्या दोघांची आपल्या जवळ फिरकायची बी हिंमत झाली नाही पाहिजे. बोलणं राहिलं दूर. कळलं का? वय छत्री, त्या सूर्याच्या बापाची पक्की खबर काढून आण जा. आत्ता जातून खबर काढतो. चिरंजीव, डोकं बाजूला ठेवून विचार करण्यापेक्षा डोकं वापरून विचार करायला कधी शिकणार तुम्ही? दादा टेन्शन नको घेऊ, तात्या नक्की बरं होतील बघ. हा, अरे आपलं तात्या लय खमके आहेत. थोडा वेळ उठून उभं राहतील आणि सूर्या दादाला आवाज देतील. मला लय भीती वाटते रे. आपलं तात्या बरं होतील ना रे. हे काजू, ए यार इकडे बघ. तू कशाला रडतोय दादा समोर? गप, रडू नको. काय नाही होणार दादा.